तुम्ही प्रेस घेताय काय कारण? आज युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने ही प्रेस आहे आणि ही शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाची, कारण की हे आंदोलनच शेतकऱ्याच्या जीवावर आहे, शेतकऱ्याच्या स्वार्थावर आहे आणि शेतकऱ्या आणि युवक चळवळीच्या कण्यावर हे आंदोलन उभं आहे. या आंदोलनात सर्व ज्येष्ठाची साथ आहे, शेतकऱ्याचा पाठीमागा हात आहे, युवकांची आम्हाला खंबीर पाठ आहे आणि कारखानदारावर 3,000 पहिली उचलीची आम्हाला द्यायची मात ह्या बेसवर हे आंदोलन चालू आहे. तुम्ही बघत आला, काल कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली, ती मीटिंगमध्ये निष्फळ ठरली. त्यांना काय घेणं देणं राहिलं नाही कारखानदार, त्यांना 2400च्या पुढं भाव द्यायचा नाही कुणाला, तर तिथं 600-700 टन गुणिले आपल्या शेतकऱ्यांनी गुणिले करायचे. हे सगळ्याला अंदाज कळाला आपलं किती नुकसान व्हायला. आम्ही प्रत्येकाच्या घरात 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000 वाढवण्यासाठी आंदोलन सुरू केले. पण तुम्ही पाहत आलात, आम्हाला सर्व प्रेशराईज करत आहेत पोलीस, की इकडे या ग्रामीणवाले बोलत आहेत, इकडे शहर पोलीस स्टेशनवाले बोलवत आहेत, रोज गाड्या घरी तर पोलीस डिटेक्ट करतायत. पण आमचं मुळात नाही. SP साहेबांना आम्ही कोणतं काय गुन्हा केलाय? आम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करून गेलो स्वतःवर हे आंदोलन पुढे चालू ठेवण्यासाठी, ऊस भाववाढीसाठी, आणि सारखं आम्हालाच आमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. कारखानदारावर कोण ह्याच्यावर कारवाई करणार? कारखानदारावर कोण म्हणणार? हे माननीय जिल्हाधिकारी साहेब सुद्धा कारखानदारावर प्रेशराईज करत नाही, आमच्यावर प्रेशराईज आहे सगळं. त्यामुळे ही आम्ही प्रेस घेऊन सांगतो की उद्या कदाचित आम्हाला कोणत्या क्षणी काही झालं, अटक किंवा काय झाली किंवा डिटेन केलं किंवा बसवलं, पण हे आंदोलन थांबणार नाही. हे आंदोलन पुढे चालू राहणार, कारण हे आंदोलन मराठवाड्याची दिशा देणारं आंदोलन आहे. त्यामुळे आपल्याला प्रति टन 3,000 रुपये पहिली उचल मिळालीच पाहिजे. हे आंदोलन देशभर चालू राहणार आहे आणि आपला भाव मागणी आहे 4,000ची. त्यामुळे कितीही काही होते, मी मागं म्हणण्याप्रमाणे आम्ही बेलगामी घोडे. आम्हाला हे असे प्रेशराईज करून कुणी लगाम घालण्याचा प्रयत्न करून नाही. आम्ही उधळले तर एखाद्या कारखानदाराच्या ह्याच्यावर, पण आपल्याला तसला कायदा सुव्यवस्था हा बिघडायचा संबंध नाही. आम्ही आतापर्यंत ते केलेलं नाही. शेतकऱ्यांना माहिती सर्व की आम्ही बरोबर काही वाहने विनंती करून वापस पाठवण्यात आली किंवा न ऐकले अनुमती भूमिका कोणी घेतली तर त्याच्या त्या शेतकऱ्यांनीच हवा सोडलेली आली. पण एकाही शेतकऱ्याने कोणता विध्वंस करायचा नाही. आम्हाला उद्या कदाचित कोणत्या क्षणी काही झालं, ते आंदोलन पुढे चालू राहिलं पाहिजे आणि हे आंदोलन आपल्याला भाव वाढी 3,000चे हप्ता घेऊनच हे आंदोलन थांबायचं. त्यामुळे पुन्हा कळकळीची विनंती करतो सर्व शेतकऱ्यांना, काही झालं तरी हे आंदोलन तुम्ही चालू ठेवा. जागोजाग एकही वाहन रस्त्यावर येऊ देऊ नका. फक्त विनंती करा त्यांना की तुम्ही वापस फडात जा. काही थोडंफार नुकसान झाले काय होणार नाही. पुढच्या 5 वर्षाचा प्रश्न घेऊन आम्ही पुढे जात आहोत. हे पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने आंदोलन जात आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आपले फडावर आणि वाहतूकदार विनंती, कोणतेही ट्रॅक्टर रोडवर आणू नये आणि कोणताही स्वतः हे जर कुणी ट्रॅक्टर आणलं तर त्या ट्रॅक्टर मालकाची जबाबदारी असेल. ही युवा शेतकरी संघर्ष समितीची कोणाची जबाबदारी नसेल. कायदा सुव्यवस्था आम्हाला हातात घ्यायचा नाही. आम्ही तो घेतलेला नाही. आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत आणि ते आंदोलन चालू ठेवायची जिम्मेदारी आता शेतकऱ्याची आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना विनंती की एकही वाहन रस्त्यावर येत नाही, कोयता बंद, हे सगळं बंद, हे तोडगा निघेपर्यंत हे आंदोलन चालूच राहिलं पाहिजे. ह्या बेसवर आंदोलन टिकून राहिलं पाहिजे. कोणत्या पोलिसांनी तुम्हाला आतापर्यंत कॉल केली? ग्रामीण पोलीस पोलीस स्टेशनचे रोज फोन येत आहेत, ग्रामीणचे येत आहेत, रोज आमच्या सोबत बसतायत. ते फक्त त्यांना उचलायचं नाही, लोकांच्या आम्हाला बोलवायचंय, बसून ठेवायचंय का, त्यांची पुढची भूमिका आम्हाला समजत नाहीये. पण आम्ही कोणतं पाप केलंय? गुन्हे बी दाखल घेतलेत ना आम्ही अंगावर, तर काय म्हणजे कारखानदारावर काय कारवाई केली यांनी? कायदा सुव्यवस्था सगळी बिघडायची कारखानदारावर, संघर्ष चालू पोलीस आमच्या. आम्ही कोणत्या भूमिकेत राहावं हे समजाय ना आम्हाला. कारण की 72 तास झालं गेले, आम्ही 1, 2 किंवा 2.5 तास, फक्त 72 तासातली आमची झोप झालेली, आमची झोप सुद्धा झालेली नाही. काल जशीच बीडची बैठक निष्फळ ठरली तसंच आम्ही लागली सगळ्या तालुक्यात दौरा केला, सर्व शेतकऱ्यांना जवळ भेटी दिल्या. कुणालाही काही कोणत्या कारखानदाराच्या ट्रॅक्टरला कोणत्याही काही होऊ दिलं नाही आणि सर्व शेतकऱ्यांनी विनंती केली की आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही. सर्व शांततेत वापस कारखान्याचे जे ट्रॅक्टर आहेत ते वापस पाठवायचे. त्याप्रमाणे सर्व कारखाने देखील आज बंद झालेले आहेत कालपासून. तेलगाव कारखान्याजवळ काही त्या ठिकाणी ऊस खाली टाकण्यात आलेलं होतं, तर स्वतः शेतकऱ्यांनी टाकलं का आपल्या शेतकऱ्यांनी टाकलं? कुणी टाकलं याची आतापर्यंत माहिती आलेली नाही. मग ते कुणी धुडगूस घालत असतील त्यांना बाजूला करा. शेतकऱ्यांना विनंती, आपल्याला कोणते कायदा सुव्यवस्था शांततेत क्रांती करायची आहे. संविधान दिनाच्या आज सर्वांना शुभेच्छा देतो. संविधानाच्या बाजूने, लोकशाहीच्या बाजूने आम्ही आहोत. लोकशाही आम्हीच पाळायची आणि कारखानदाराला मोकळं सोडायचं.
हा कोणत्या लोकशाहीचा भाग आहे? प्रथमतः हे बोलायचं आहे मला की पहिल्यांदा या कारखानदारावर प्रेशराईज करा तुम्ही. आम्हाला प्रेशराईज करून काय करता? आम्ही शेतकऱ्याची बाजू घेतोय. लोकशाहीचा भाग म्हणून जर संविधानाने त्यांना जे अधिकार दिले ते आम्हाला दिलेत ना. फक्त आम्हाला अटक करायचं, डिटेन करायचं आणि आंदोलन दडपायचं आणि पुन्हा हे ट्रॅक्टर चालू करायचे, ह्या पूर्णपणे आम्ही हाणून पाडणार आहोत. आम्ही जरी डिटेन केलं किंवा स्थानबद्ध केलं तरी सुद्धा शेतकरी थांबणार नाही. आम्हाला विश्वास आहे की शेतकरी किती तुम्ही काय करा, शेतकरी रस्त्यावर वाहन येऊन देणार नाही. जोपर्यंत 3,000 रुपये पहिली उचल भेटणार नाही तोपर्यंत शेतकरी थांबणार नाही. इथून पुढे हे आंदोलन कायम चालूच राहील. आज तुम्ही प्रेस घेत आहे आणि तुमच्यावर सुद्धा पोलीसवाले तुमच्या पाठीमागे लागलेले आहेत, तुमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, तर काय सांगता? आम्ही शांततेत आमचं आंदोलन चालू असताना ग्रामीण पोलीस स्टेशन, शहरी पोलीस स्टेशन आमच्या विनाकारण दबाव आणून आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्याचं आंदोलन नाही तर कारखानदाराच्या नोटिशीला घाबरून प्रशासन आमच्यावर दबाव टाकीत आहे. कारखानदार जिल्हाधिकारी दबाव टाकीत आहे, जिल्हाधिकारी पोलीस स्टेशनवर दबाव टाकीत आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनला, पोलीस लोकांना शेतकऱ्याचं आंदोलन हाणून पाडायचं आणि पोलीस संरक्षणमध्ये त्यांना वाहनं कारखान्यावर न्यायचे. त्यामुळे आमचं शांततेत आंदोलन चाललेलं आहे. आम्ही कुठल्याही वाहनाचे नुकसान केलेलं नाही. आम्ही काल 8 वाजल्यापासून पहाटे 6 वाजेपर्यंत प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात भेटी देतोय, शांततेचं आवाहन करतोय. कोणाची नुकसान केली नाही, कोणाचं काय सोडलं नाही. काही जे हवा 4 वाहनं सोडत आहे शेतकरी सोड्या, कोणाचा ऊस वाटोळ केला नाही. आम्ही काय नाही, आमचं आंदोलन एकदम शांततेत चालू असेल. आणि प्रशासनाला आमची एक विनंती आहे, आमचं शांततेत आंदोलन चाललं आहे, चिघळायचा प्रयत्न करू नये. आणि शेतकरी बांधवांना सुद्धा विनंती, आम्ही आज बाहेर आहे किंवा 2-4 दिवस मध्ये जरी बसलो तरी आपलं आंदोलन शेतकऱ्यांनी शांततेने चालू ठेवावं. ही सर्व जिम्मेदारी आम्ही शेतकऱ्यावर टाकीत आहोत. आता आम्ही पोलीस स्टेशन गेल्यानंतर आम्हाला केव्हा बाहेर सोडतील याची काय गॅरंटी नाही. त्यामुळे शेतकऱ्याला कळकळीची विनंती आहे, शेतकऱ्यांनी आंदोलन हाती घेऊन चालू ठेवावं हीच नम्र विनंती आहोत. हे खरं म्हणजे शेतकऱ्यांचा आग्रह होता, जर तुम्हाला डिटेन करण्याची वेळ आली तर तुम्ही प्रेस घेऊन सांगा. त्या पद्धतीने आम्ही पुढे जात आहोत. परंतु मला या प्रशासनाला म्हणजे सांगायचं आहे की आमच्या जे सध्या तरुणांची फळी ही खूप मोठी फळी तयार झालेली, ह्याच्या अनेक टीम, अनेक भाग ह्याचे पडलेले आहेत. त्यामुळं एक टीमला घेतलं काय, 2 टीमला घेतलं काय, तसं काय होणार नाही. आंदोलन हे चालूच राहणार आहे. त्याच्यामुळं आम्ही हे जे आता आंदोलन पुढं शेतकरी हे आंदोलन चालवतील एवढंच आम्ही सांगतो. पण 3,000 रुपये भाव पहिली उचल घेतल्याशिवाय हे आंदोलन मागं घेतलं जाणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो.